रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांना 5 जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली। जिल्हा पोलीस यंत्रणेशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितलं की आपण सर्वांनी मिळून रत्नागिरी जिल्ह्याला अंमली पदार्थाच्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करूया। अंमली पदार्थाच्या विळख्यातून जिल्हा सुटायला हवा। लहान मुलं सुद्धा या विळख्यात येऊ पाहतायत। रात्रीच्या वेळी नाक्यावर बसणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करणार। दुर्गम धोपटवाडी जिथे रस्ताही नाही त्या गावात एक लहान मुलगा अंमली पदार्थाचं सेवन करून दगावला, ही चिंतेची बाब आहे। यावरून जिल्ह्याला अंमली पदार्थाने विळखा घातल्याचं समोर येत आहे। बैठक ही जाणीवपूर्वक मी एवढ्यासाठीच आपल्या समोर घेतली, कारण शेवटी आपण प्रत्येकजण समाजातले घटक आहोत। प्रत्येकाला समाज सुधारण्याचा अधिकार आहे, म्हणून सगळे आमचे पोलीस अधिकारी त्यांच्या परीने अतिशय चांगलं काम करत असतात। कुठच्याही क्षेत्रामध्ये 100च्या 100 लोक आपण जर म्हटलं की चांगली आहेत तर याची ग्वाही कोणी देऊ शकत नाही। आणि त्या ग्वाही नॉट 1% काही होत असतं, पण शेवटी यांच्या मागे देखील कुठेतरी एक मॉरल सपोर्ट देण्याची गरज असते। SP साहेबांतर सोबत आम्ही आहोत, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आहोत, पण PI ला पण कळलं पाहिजे किंवा पालकमंत्री किंवा शासन आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि म्हणून हे सोबत आहे असं सांगताना ही मोहीम राबवत असताना त्यांचं लक्ष दुसरीकडे देखील कुठे डायव्हर्ट होऊ नये ही देखील त्यांना मला सूचना करायची होती। पुन्हा सगळ्या बैठकीचं मी आयोजन केलं। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या अंमली पदार्थाचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा युवा पिढीवर आहे, आणि ती युवा पिढी कुठच्या जातीची आहे, धर्माची आहे, याच्यामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालत नाही। त्यांचे पालक सांगतात की याच्यावर फार मोठी मोहीम राबवली, ही कारवाई झाली पाहिजे, आणि तीच कारवाई आम्हाला SP साहेबांकडनं आणि या सगळ्या PI साहेब जे आहेत, साहेब लोक आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। आता ही मोहीम सुरू केल्यानंतर काय होईल, या मोहिमेचा केंद्रबिंदू रत्नागिरी असावा असं माझं काम होत आहे। जर धनंजय कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुमोठो त्यांनी सुरू केली तर या रत्नागिरी पॅटर्नचा आदर्श नक्की अख्खा महाराष्ट्रात आहे। कारण आज हे फक्त रत्नागिरी जिल्ह्याचं दुःख नाही, हे प्रत्येक तालुक्याचं, प्रत्येक गावाचं दुःख झालेलं आहे। मी परवा देखील सांगितलं, माझ्या मतदारसंघामध्ये टोकाची जी वाडी आहे, धोपटवाडी नावाची जी वाडी आहे, जिथं गाडीसुद्धा पूर्वी जात नव्हती, अशा ठिकाणी एक मुलगा ड्रग्सचं सेवन करून एक्सपायर झाला। म्हणजे हे ग्रामीण भागापर्यंत हे चाललेलं आहे। आज हे आपण आवरू शकतो, अजून 2-4 वर्षांना आपण हे आवरू शकत नाही। आणि म्हणून मी सांगितलं की 25 वर्षापूर्वीची अंमली पदार्थाची परिस्थिती रत्नागिरीत काय होती तर काहीच नव्हती, त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वीची होती तर काहीच नव्हती। असं करत करत आपण 3 वर्षापूर्वीपर्यंत जर आलो तर बऱ्यापैकी हे कोणाला फक्त ब्राऊन शुगर आहे मुंबई पुण्याच्या लोकांना माहीत होतं, पण रत्नागिरीपर्यंत आलेलं नव्हतं। पण या 3-4 वर्षामध्ये पालकांच्या तोंडी आम्ही कुठेही त्यांच्याकडे चहाला गेलो, जेवायला गेलो तरी हाच असतो की ब्राऊन शुगरचं प्रमाण आणि अंमली पदार्थाचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं आहे। तर ते थांबवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळंच आजच्या बैठकीचं मी आयोजन केलं। आणि त्याच्यातलं अजून एक सांगितलं की पुराव्यानिशी अंमली पदार्थाचं डिस्ट्रीब्युशन करणारा जर सापडला असेल आणि कोणाचाही फोन आला तर त्याची डायरीमध्ये नोंद करावी, असं माझ्या स्पष्ट सूचना आहेत। ह्या प्रवृत्तीला कोण जर पाठीशी घालत असेल तर त्याचं नाव देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे। माझा फोन आला, ज्या तिथं उदय सामंतचा फोन आला, उदय सामंतनं काय ते MD सापडलं अमुक माणसाला, त्याला सोडवण्यासाठी त्यानं फोन केला होता आणि प्रेस नोट देऊन टाका। ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर सगळ्यांनीच कडक वागणं गरजेचं आहे। म्हणून मी सांगितलं की फोकस आपला हा अंमली पदार्थ असला पाहिजे। अंमली पदार्थाचे जे काय प्रकार आहेत हे फोकस झाले पाहिजे, नाहीतर ही मोहीम तिसरीकडे डायव्हर्ट व्हायला नको। मी मगाशी सांगितलं की 100तले 100 लोक 100%च ही सगळी मोहीम योग्य तऱ्हेनं राबवतील असं ना साहेब, तुम्ही दावा करू शकत ना, मी दावा करू शकत ना, जिल्हाधिकारी दावा करू शकतो। त्याच्यामुळे कुठच्याही वेगळ्या मार्गालाही जाऊ नये। आपण 2 महिन्याचं जे टार्गेट घेतलेलं आहे ते अंमली पदार्थ फोकस करून टार्गेट करू, ज्याच्यातनं भावी पिढीला त्याचा फायदा होईल। आणि या सगळ्या आमच्या PI लोकांची नोंद ही इतिहासामध्ये होईल की एखाद्या जिल्ह्यातल्या PIनी जर मनावर घेतलं तर याचं सगळं उच्चाटन होऊ शकतं आणि मुळासकट होऊ शकतं। त्याच्यामुळं पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे। अंमली पदार्थची ही मोहीम संपवण्यासाठी जे काय करावं लागेल काय ते करायला आम्ही तयार आहोत। पण हे रत्नागिरी हे केंद्र बनावं या मोहिमेचं, आणि या रत्नागिरी पॅटर्नचा गवगवा अख्ख्या महाराष्ट्रात व्हावा यासाठी मी बैठक घेतलेली आहे। जसं चांगलं काम कराल तसं तुमची अजून काही शिफारस चांगली करायची असेल
तर ती जबाबदारी माझी. थँक्यू सर. कोणावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी. पण आजपासून मोहीम सुरू करू. येस. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.